ब्रेडच्या साईड आहे ना मी कट करून घेतले आहेत, जे कडक भाग आहे तो, आणि सफेदवाला मी घेतलेला आहे फक्त. आता हे सफेदवाला भाग आहे ना एका बाउलमध्ये मी चुरून घेतलाय आणि त्यामध्ये एक छोटी वाटी दूध टाकलेले आहे. चुरून घ्यायचं चांगलं आणि त्यामध्ये मिल्क पावडर टाकायची, मिक्स करून झाकण देऊन रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत इकडे 1 वाटी साखर, 2 वाटी पाणी घेतलेलं, मिक्स करून घेतलं चांगलं आणि चिकटसर पाक तयार झाला ना त्यामध्ये विलायची पूड टाकली, साईडला ठेवून दिलेला आहे. नंतर इथं आता हे पीठ आहे ना तूप लावून चांगलं आता मळून घ्यायचं, चांगलं आपल्याला एकजीव करायचं. नंतर त्याचे छोटे 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 असे गोल गोल करायचे आणि गरम तेलामध्ये मस्त अलटी पलटी करून दोन्ही साईडनी स्लो गॅसवरती फ्राय करून घ्यायची, चांगला गोल्डन कलर येऊपर्यंत. फ्राय करून झाल्याच्या नंतर लगेच कोमट पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि 2-2.5 तास झाकण देऊन चांगले भिजून द्यायचे. 2.5 तासांनी उघडून बघितले, काय सांगू मंडळी, मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले रसरशीत गुलाबजाम तयार झाले. तर गणपती बाप्पांचं आगमन होत आहे, नक्की ट्राय करून बघा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.